कढी भेंडी. तुम्ही कधी अशी कढी भेंडी ट्राय केली आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि थंडीच्या दिवसामध्ये खूप छान अशी लागते. तर चला, मी स्वच्छ धुवून घेतली आहे इथे भेंडी आणि मागची पुढची देठं काढून एकाच वेळी 4-5 भेंड्या आपण एकदाच कट करू शकतो. जर तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये भेंडीची भाजी करायची असेल तर तुम्ही ही ट्रिक नक्की एकदा ट्राय करून पहा. त्यानंतर मी इथे एक वाटण तयार करून घेते. हिरवी मिरची, मीठ आणि लसूण आणि थोडेसे शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घेतले. त्यानंतर एक वाटीभर दही आणि 1 चमचाभर बेसन पीठ आणि थोडंसं पाणी टाकून मिक्सरला फिरवून घेतलं आहे. नंतर एका कढईमध्ये तेल टाकून जिरे मोहरीची फोडणी दिली आहे, हळद टाकली आहे आणि जी कट केलेली भेंडी होती ती कट केलेली भेंडी टाकली आहे. मिक्स करून घ्यायचं. नंतर कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकायची. मिक्स करून घ्यायचं आणि भेंडी परतताना त्यामध्ये कधीही मीठ नाही टाकायचं, नाही तर ती भेंडी चिकट होते. जेव्हा भेंडी परतत येते तेव्हा टाकलं तर चालतं, म्हणजे तेव्हाच टाकायचं. आणि नंतर झाकण ठेवून एक 5-10 मिनिट वाफ देऊन घ्यायची. वाफ देऊन झाली की जे तयार झालेलं जे वाटण होतं ते टाकून घ्यायचं आणि जेवढं पातळ करायची आहे आपल्याला कढी भेंडी तेवढं पाणी टाकून एक उकळी करून घ्यायची. त्याला उकळी आली की लगेच गॅस बंद करायचा आणि तयार होते आपली कढी भेंडी. तर चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खूप छान अशी लागते. लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.